तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाखी एकमेकांना लेखी विषय देत असतो. निश्चित आज चौथ्यांदा शाहीरांना माझा विषय मी दिलेला आहे, परंतु जसे प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विश्लेषण करतो मित्रांनो. बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि शाहीर हा विषय तुम्हाला मी चौथ्यांदा देतोय, कारण मित्रांनो 18 ऑगस्टला शाहिरांचा जो विषय होता, 8 वर्षापासून शाहीर तो विषय चालवत होते. मित्रांनो तो विषय मुंबई रंगमंचावरती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण तो विषय फोडलेला आहे आणि प्रामाणिकपणाने शाहिरांनी तो विषय मान्य केलेला आहे. जसं शाहीर आज जर माझ्या ग्रंथानुसार जर माझ्या उत्तराच्या अगदी तंतोतंत जवळ पोहोचलात आणि जर माझं उत्तर योग्य दिलं तर आज बुवा या पिरदावणे गावात तुमचं या समाजाच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर सत्कार करेल बुवा. पण जर येत नसेल बुवा तर निश्चित तसं सांगा. पण वड्याचं तेल जर बुवा वांग्यावर काढलं तर तुम्हाला झापूक असा मात्र देईल बुवा. म्हणून म्हणते बघा पुढचा विषय काय म्हणायचं आहे, लक्ष असावं. मुंबईवाले शक्ती तुर्याच्या सामन्यात बोवा तुम्ही घालू नका हो घोड. मग आधी मायेचा आणि शिवाचा इथे जमला यमे. मग तुमचा शिवश्रेष्ठ करण्याची श्रीमद बुवा आहे तुमच्याकडे आज चांगलीच वेळ. नाहीतर ही आधी माया करून जाईल श्रीमद बुवा तुमचा मुंबई वाले केला गुन्हादी माझी हुरकून टाकली शादी. म्हणून म्हणायचंय बघा की आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुना भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुना भेटा. मग शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन. ओ जीवन तुम्ही लय भारी करता मन, पण आज बुवा शिव जर मोठा श्रेष्ठ करून नाही दाखवणार तर तुमचा शाप बुवा चमन करीन. म्हणून म्हणायचंय आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुना भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुना भेटा. शिव करून दाखव मोठा, शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. Thank you.
या परिवारानं या सेवेची संधी दिलेली आहे. पण निश्चित एक मुगडा आणि एक आंध्र्याचं गाणं या आयोजकांवरती ठेवतोय आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीच्या ठिकाणी रसा घेतोय. आणि म्हणून बघा आणि म्हणून मित्रांनो बघा काय म्हणतोय की कृष्ण भामटे अनिल भामटे बघा अहो कृष्ण भामटे आणि अनिल भामटे यांचा इतिहास आहे ताजा. मग बिरदवणे गावी गणरायाचा बघा होतो या गाजा बाजा. मग थाटा माटात अहो थाटा माटात बघा बसलाई रे कोटे परिवाराचा राजा. थाटा माटात बघा बसलाई रे कोटे परिवाराचा परिवाराचा राजा. आणि म्हणते काढो ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि शाहीर जेवढा तुम्हाला आज जेवढी तुम्हाला बुवा ताकद लावून बारी करता येईल तेवढी निश्चित बुवा करा. कारण तुम्हाला निश्चित उत्तर देण्याची धमक या शाहिरामध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांना देखील एक विनंती आहे की निश्चित कार्यक्रमाला उशीर तर जास्त होत चालला आहे पण निश्चित तुम्ही जेवढ्या पावसातून एवढ्या गर्दीतून तुम्ही आज थांबला तुम्हा सर्वांना देखील आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साथीनं आपली पहिल्या फेरीची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. Thank you.